नमस्ते. औक्षणाचे 60 दिवे करण्यासाठी भिजवलेल्या मैद्याचे असे 6 गोळे बनवून घ्यावे लागतील आणि एक छोटासा 61वा दिवाही बनवावा लागेल. 300 ग्रॅम मैदा घट्टसर भिजवून घेतला की चांगला मळून घ्यायचा आणि त्याचे असे 6 गोळे करायचे. गोळे केल्यानंतर प्रत्येक गोळ्याचा असा रोल बनवायचा. याच्यामध्ये थोडंसं मीठ पण तुम्ही घातलं तरी चालेल आणि केशराचं पाणी वापरून रंग किंवा फूड कलर वापरलात तरी चालेल. आता हा रोल झाल्यानंतर याचे एकसारख्या अंतरावरती 10 भाग करून घ्यायचे, जेणेकरून आपले दिवे जे आहेत ते छान एकसारखे तयार होतील. आता यातला एक एक गोळा घेऊन त्याचा दिवा तयार करायचा. साधारण बोरा एवढा छोटा गोळा आहे हा. पुरणाचा उंडा जसा बनवतो किंवा मोदकासाठी पारी जशी बनवतो त्या पद्धतीने खोलगट वाटीसारखा आकार याचा बनवून घ्यायचा. त्यानंतर याला निरांजनासारखे 5 कोपरे तयार करायचे. चिमटी द्यायच्या एकसारख्या अंतरावरती आणि 5 कोपरे बरोबर तयार झाले पाहिजेत सुबकपणे. त्याचा बेस गोल आहे तो तबकामध्ये खाली ठेवून चपटा करायचा. बाकीचे बारकावे सगळे तबकामध्ये ठेवूनच करावे लागतील. दिवे हे छान वाळून घ्यावे लागतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप भरावं लागेल. आता फुलवात जी बनवायची आहे त्याच्यासाठी अगदी छोट्या कापसाचा भाग घेऊन मध्यभागी जाड आणि दोन्ही टोकं निमुळती या पद्धतीने तयार करायचा. मध्यभागी फोल्ड करून छान घट्ट पीळ देऊन लांबसर अशी वात तयार करायची. फुलवातीचा गोंडा जो आहे खालचा त्याला पसरट आकार द्यायचा बेस असल्यासारखा आणि मगच ती दिव्यामध्ये सेट करायची. अशा पद्धतीने आपली जी वात आहे ती ताठ सरळ उभी राहिली पाहिजे दिव्यामध्ये. आता टूथपिकनी ही वात व्यवस्थित सेट करून घ्यायची दिव्यामध्ये आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तूप भरायचं. ॲक्च्युली दिवे पूर्ण खडखडीत वाळून घ्यावे लागतील. एक तर तबकामध्ये फ्रीजमध्ये ठेवून वाळवावे लागतील किंवा सावलीमध्ये 1 दिवस वाळवावे लागतील आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये तूप भरायचे. इथे प्रात्यक्षिकामध्ये फक्त तुम्हाला मी दाखवते आहे ओल्या दिव्यामध्ये, पण तुम्ही वाळवून घेऊन मग त्याच्यामध्ये तूप भरा. तूप घट्ट झाल्यानंतर फुलवात आपली ही छान ताठ सरळ उभी राहिली पाहिजे. अशा पद्धतीने हे आपले नाजूक साजूक सुटसुटीत तबकामध्ये सहजपणे मावतील असे अगदी 80 दिवेसुद्धा तबकामध्ये सहज मावतात छानपणे. दिवे लावल्यानंतर अर्धा तास तरी हे तेवत राहतात. औक्षणाच्या तुमच्या कार्यक्रमाची नक्कीच हे शोभा वृद्धिंगत करतात. लावल्यानंतर असा दिसतो आणि तबक भरलेलं इतकं सुंदर सुरेख दिसतं. प्रसन्न. धन्यवाद.